नमस्कार मंडळी, मी सचिन इंगोले. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता तीळ पिकाची लागवड इथे झालेली आहे. तर आता तीळ पिकासाठी फक्त काही बारकावे मी सांगणार आहोत. डिटेल माहिती देण्याची गरज नाही असं मला वाटतं, कारण जेवढे काही शेतकरी तीळ पीक लावतात त्यांना माहीत आहे तीळ पिकाबद्दल काय केलं पाहिजे. परंतु काही शेतकऱ्यांचे फोन आले होते, त्यामुळे मग व्हेरायटी कोणती वापरली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं AKT 101 किंवा AKT 102 यापैकी कुठली एक व्हेरायटी वापरू शकता. पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन पाहिजे आणि खूप जास्त हलक्या जमिनीमध्ये याची लागवड करू नये. भारी किंवा मध्यम जमिनीचा वापर करायचा आहे. खत व्यवस्थापनामध्ये लक्षात ठेवा, सल्फरयुक्त खतांचा वापर यामध्ये थोडा वाढवणे गरजेचं असतं या पिकासाठी. म्हणून सल्फरयुक्त खतं तुम्ही त्यात जास्त वापरले पाहिजे. लागवड किती तारखेपर्यंत आपण जास्तीत जास्त करू शकतो, तर 5 फेब्रुवारीपर्यंत आपण याची लागवड करू शकतो. 15 जानेवारीपासून तर 5 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही लागवड करू शकता. त्याच्यानंतर जर लागवड केली तर विशेष काही नुकसान होत नाही, परंतु पिकाला ज्यावेळेस मग फुलं येते ते फुलं म्हणजे त्यास ऊनसुद्धा वाढलेली असते, त्यावेळेस त्याचे नुकसान आपल्याला होऊ शकते. आणि पुढं जो मग पावसाळा येतो तर पावसाळ्यात आपली धावपळ होऊ शकते. याची उगवण जर योग्य झाली तर उत्पादन 100% योग्य म्हणजे चांगलं होते. हा याचा मंत्र आहे तीळ पिकासाठी. तर मग उगवण होण्यासाठी काय केलं पाहिजे, तर सगळ्यात पहिले तर जेवढे जास्त वर लागवड करता येईल, म्हणजे 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर खोली, फक्त एवढं कमी खोल तुम्हाला बियाणं टाकायचं आहे. आणि त्यानंतर पाणी देण्यासाठी एक तर तुम्ही रेन पाईपचा वापर करायचा आहे. आता रेन पाईप कुठं तर आपल्या ॲग्री पॉवरकडे मिळते आणि बाजारातसुद्धा मिळते. फक्त त्याचा त्रास थोडासा एवढा असतो की ज्यावेळेस तुम्ही पाणी दिल्यानंतर त्याला उचलता त्यावेळेस ते थोडं त्रासदायक ठरते. ठीक आहे, तर रेन पाईपचा वापर करणं एकदम फायद्याचं ठरते. आणि जर तुम्ही रेन पाईप घ्यायची तयारी नसेल किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्प्रिंकलरसुद्धा वापरू शकता. फक्त त्यामध्ये काय बारीक एक बदल करायचा ते सांगतो. जिथं तुम्ही तुमचा नोजल जर म्हणजे तुमची मोटर जर 8 नोजल उडवत असेल तर तिथं 7च नोजल चालवा. 10 नोजल उडवत असेल तर 9 नोजल चालवा, जेणेकरून पाण्याचा थेंब बारीक होईल. आणि बारीक झाल्यामुळं ते जो पापुद्रा आहे किंवा ती जी जमीन आहे ती दबल्या जाणार नाही, प्रेस होणार नाही आणि त्याचा फायदा तुमच्या पिकाला होईल. तर मंडळी, ह्या तर झाल्या छोट्या मोठ्या टेक्निकल बाबी. फील्डवर आल्यामुळे मला त्या सुचल्या म्हणून मी तुम्हाला सांगितल्या. परंतु तुम्हाला याच्या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील तिळाविषयी बारीक सारीक, ते प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. म्हणून मंडळी लक्षात ठेवा, असेल वर तर सबस्क्राईब करा ॲग्री पॉवर. धन्यवाद.